सायली टेन्शनमध्ये असते कारण अर्जुन अजून आलेला नाही आणि त्याचा फोनही आला नाही आहे किंवा ती जेव्हा फोन करते तेव्हा तो स्विच ऑफ लागतो आहे. म्हणून ती खूप काळजीत असते, पण तिला समजत नाही आता काय करावं म्हणून. इकडे प्रतिमा झोपाळ्यावर बसलेली असते, तिकडेच रविराज पण येतात आणि ते दोघंजणं गप्पा मारत असतात. रविराज तिला म्हणतो की आधी पण आपलं असं भांडण झालं की तू अशी येऊन बसायचीस, ही तुझी आवडीची जागा असायची आणि तू जेवायची पण नाही, आज पण तसंच करते. ते दोघं हसतात. रविराज प्रतिमाला म्हणतात की तन्वीच्या बाबतीत मी काहीही ऐकून घेत नाही. मी खूप हळवा आहे ग तिच्या बाबतीत. मला तिला सुखी ठेवायचं आहे, तिच्या वाटेला दुःख नको यायला, म्हणून कधी मी असा बोलून जातो. पण राग ही आपल्या माणसांवरच काढतो ना, आणि काढतात ही सगळेच. इथे ते दोघंजणं म्हणतात ठीक आहे जाऊन दे, जे झालं ते झालं. रविराज म्हणतात चल आपण जेवूया म्हणून, आणि तो तिचा हात पकडतो आणि दोघंजणं तिथून हसत हसत जेवायला जातात. अर्जुन आणि चैतन्य रत्नागिरीच्या दिशेने असतात. अर्जुन खूपच थकलेला असतो, चैतन्य पण काही केला उद्या त्यांना कोर्टात अथर्व विचारायला आणायचंच आहे आणि मधुभाऊंना यातना सोडवायचं आहे. दुसरीकडे सायली खूपच टेन्शनमध्ये असते. काय करावं, तिला एकदा असं वाटतं की आपण पोलिसात तक्रार करूया का, पण म्हणते नाही, ह्यांना वाईट वाटेल, ते ओरडतील, नको म्हणून. आणि ती अशी झोपी जाते आणि सकाळी 5 वाजता तिला जाग येते आणि एकदम उठते आणि म्हणते 5 वाजलेत अजून आले नाही हे. ती आपल्या रूममध्ये जाऊन आवरून खालती येते. बघते तर देवीजवळ दिवा लावलेला नाही आहे. ती म्हणते पूर्णाजी तर नाही आहेत घरी, आईंच्या पायाला दुखापत झाली आहे, तर मग दिवा कोण लावणार, म्हणून तीच दिवा लावते आणि देवीजवळ प्रार्थना करते की अर्जुन सरांचं जे महत्त्वाचं काम आहे ते होऊन दे, अथर्व विचारे त्यांना मिळवून दे. मी जरी एक चांगली गोष्ट केली असेल, तुझी मनोभावे पूजा केली असेल, तर त्याचा फळस्वरूप अथर्व विचारे ह्यांना मिळू दे, सापडू देतो एकदाचा, असं प्रार्थना ती देवी पुढे करते. दुसरीकडे इकडे सकाळ होते. तसंच अर्जुन आणि चैतन्य रत्नागिरीला पोचतात. चैतन्य म्हणतो खूप थकलो आपण. अर्जुन गाडी थांबवतो आणि चहा प्यायला एका टपरीवर येत असतात. तेवढ्यातच अर्जुनला दिसतं अथर्व विचारे तिकडे चहा पीत बसलेला आहे आणि हे बघून अर्जुनचा संताप होतो. अर्जुन त्याला बघत बघत त्याच्याजवळ येतो आणि तिथे अथर्व विचारेला पण दिसतं की अर्जुन त्याच्याजवळ येतो आणि तो एकदम बॅग पडते त्याच्या हातनं, चहाचा ग्लास पडतो आणि तो पाठीपाठी जातो. मध्यस्थी करायला चैतन्यमध्ये येतो, पण अर्जुन त्याच्याकडे रागाने बघत बघत अथर्व विचारेकडे त्याच्याजवळ येतो आणि हात उचलतो. चैतन्याला वाटतं आता तो त्याला मारतोय की काय, म्हणून तो मध्ये येत असतो आणि अथर्व विचारेला पण असंच वाटतं की आता हा मला मारणार आहे म्हणून. पण अर्जुन हात उचलतो आणि त्याच्या खांद्यावर ठेवतो आणि म्हणतो अरे तू इकडेस, तुला किती शोधलं आम्ही. आणि तो प्रेमाने बोलत असतो. तो सांगतो की तुला यायचं नव्हतं तर सांगायचं ना. तो म्हणतो मला या सगळ्या भानगडीत पडायचं नाही आहे, मी कोर्ट कचेरी कधी पाहिली नाही आहे, मी एक साधा माणूस आहे, माझं लग्न ठरलं आहे, मला लग्न करायचं आहे, मुलं बाळं यातच मी रमणारा आहे, पण यात मला पडायचं नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे ना, मग तू सांगायचं ना असं. आणि तुला माहिती आहे ना, तुझ्या एका साक्षीने एक गुन्हेगार जेलमध्ये जाईल आणि एक निर्दोष माणूस सुटणार आहे, पण ठीक आहे तुला जसं वाटतं तसं. आणि हे ऐकून चैतन्य एकदम चक्रावतो की अर्जुनला तर हा हवा होता, पण असं का बोलतोय. अर्जुन अथर्वला म्हणतो तुझी मर्जी, मी जातो, मी निघतो इथून करून. आणि तो जात असतो. पाठीमागे चैतन्य असतो. त्याला समजत नाही अर्जुन असा का वागतोय. एका पॉईंटवर जाऊन अर्जुन थांबतो आणि परत मागे येतो अथर्वकडे आणि अथर्वला मुद्दाहून म्हणतो की मी तुला एक गोष्ट सांगायची विसरलो, जपून राहा, कारण कोर्टात तर तू येणार नाही आहे साक्षी द्यायला, म्हणजे पोलीस तुझ्या मागे लागतील, कारण तुझे डॉक्युमेंट्स सबमिट झालेले आहेत ना. आणि मी सांगणार आहे की अथर्व विचारे हा जिवंत आहे. आणि हे ऐकून महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांची माणसं तुला मारायला निघतील. आता तीनची माणसं तुझ्यापर्यंत पहिला पोचत आहेत का पोलीस हे माहीत नाही. चैतन्याला अर्जुनची ट्रिक कळते. मग चैतन्य पण म्हणतो अरे पण अर्जुन, पोलीस आधी ह्याला पकडलं तर काय करतील. तेव्हा अर्जुन म्हणतो काय नाही, ह्यांनी खोटे डॉक्युमेंट्स दिलेत म्हणून ह्याला 1 वर्षाची जेल होईल. आणि अथर्व विचारे एकदम बघायला लागतो काय बोलत आहेत हे म्हणून. आणि नंतर चैतन्य म्हणतो जर का साक्षी आणि महिपतची माणसं आधी ह्याच्यापर्यंत पोचली तर काय होईल. अर्जुन म्हणतो काय नाही, ह्याचे तुकडे तुकडे करून. चैतन्य म्हणतो असं करेल ना तो. अर्जुन म्हणतो बरोबर. अर्जुन नंतर अथर्वला म्हणतो तुझा 1% पण आहे की नाही वाचण्याचा जगण्याचा माहीत नाही, पण ठीक आहे काही हरकत नाही तू. हे ऐकल्यावर अथर्व विचारे खूपच घाबरतो. तो अर्जुनच्या पाया पडतो आणि म्हणतो नाही नाही मला मरायचं नाही आहे म्हणून. तर अर्जुन म्हणतो तुझ्याकडे 2 पर्याय आहे, एक तर असं की तू यायचं नाही आहे, ठीक आहे ते लोक येऊन तुला मारतील, नाही तर दुसरं तुला जर का जगायचं असेल वाचायचं असेल तर ती माझी गाडी आहे, त्याच्यात तुझी बॅग घेऊन तिकडे बस.
हे ऐकल्यावर अथर्व विचारी आपली बॅग उचलतो आणि अर्जुनच्या गाडीच्या दिशेने जातो. अर्जुन पण आपल्या गाडीचं लॉक ओपन करतो आणि त्याला आत बसायला देतो. आणि इथे अर्जुन आणि चैतन्य चहा पितात आणि चेअर्स म्हणतात, कारण त्यांचा जो मुद्दा असतो तो सार्थकी लागतो. आता साक्षीला जेलमध्ये जाण्यापासून कोणी वाचू नाही शकत. कल्पना, अश्विन आणि प्रताप नाश्ता करत असतात आणि सायली तिकडे फेऱ्या मारत असते, कारण तिला माहिती आहे की अर्जुन अजून आलेला नाही आहे. आणि इथे विमलताई तिच्याजवळ येते आणि म्हणते, सायली वहिनी तुम्ही पण थोडं खाऊन घ्या ना, अर्जुन दादा येतील, तुम्ही काळजी नका करू. हे ऐकून अश्विन, कल्पना आणि प्रताप एकदम चाट पडतात. ते म्हणतात, काय अजून अर्जुन आला नाही आहे? ते एकदम सायलीसमोर येतात आणि तिला विचारतात, अर्जुन अजून नाही आला? ती म्हणते नाही म्हणून, आणि त्याचा फोन पण लागत नाही असं त्यांना कळतं. ते एकदम चिडतात आणि म्हणतात, तुला माहिती होतं तो नाही आला, सांगायचं नाही? सायली म्हणते, ते एका साक्षीदाराला पकडायला गेलेत म्हणून. इथे प्रताप, कल्पना आणि अश्विन बघायला लागतात. प्रताप विचारतो, ही आश्रम केसच संदर्भात आहे ना? तेव्हा सायली हो म्हणून मान हलवते. तेव्हा इथे कल्पना, अश्विन आणि प्रताप खूपच चिडतात. म्हणतात, मला वाटलंच होतं, त्यामुळेच हे सगळं होतं आहे म्हणून. इथे अश्विन म्हणतो, आपण आला नाही आहे दादा, त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये जाऊया आणि कंप्लेंट करूया. इथे सायली त्यांना अडवते आणि म्हणते, ते येतील, आज कोर्टाची तारीख आहे, कोर्टात तरी नक्की येतील, थोडा वेळ थांबा म्हणून. ती म्हणते विमलताईला की मी कोर्टात जाते. विमलताई म्हणते, घोटभर चहा तर घेऊन जा ना सायलीताई. ती म्हणते, नको मी निघते, आणि ती आपली बॅग घेऊन तिथून निघते कोर्टासाठी. इकडे महिपत, साक्षी आणि नागराज खूपच खुश असतात. महिपत पेढे वाटत असतो, सगळ्यांना पेढे खायला देत असतो, फक्त तन्वीला सोडून, कारण साक्षी आज सुटणार असते. त्याला माहिती असतं की जोशी वकील आणि पवार वकील मिळून हे सगळं करणार आहेत, आणि तो अशा भ्रमात असतो की जोशी वकील आज साक्षीला या सगळ्या प्रकरणातून सोडवणार, म्हणून ते जंगी पार्टीचाही आयोजन करतात. इथे लगेच प्रिया विचारते, कुठे आहे पार्टी? घरी आहे का कोणत्या हॉटेलमध्ये आहे? तेव्हा साक्षी प्रियाला म्हणते, तुझा काय संबंध? तुला कोण बोलवणार आहे? तू आमच्यातली नाहीच आहे म्हणून. इथे प्रियाचं तोंड बघण्यासारखं होतं. साक्षी म्हणते, तू काय केलंस असं, जसं तुला बोलवावं? नागराज म्हणतो, अगं असं नको बोलू, ती लग्नाच्या मंडपात आली होती, तिथपर्यंत पोचली होती, पण नंतर लग्न कॅन्सल झालं, इतकं केलं तिने. आणि सगळेजण हसत असतात. तन्वीला राग येत असतो. इकडे कोर्टाच्या बाहेर मधुभाऊ, कुसुमताई आणि सायली उभे असतात, गप्पा मारत असतात. मधुभाऊ म्हणतात सायलीला की जावई बापू रात्रभर आले नाही आहेत आणि तू आत्ता सांगते, आधी सांगायचं ना. तेव्हा सायली म्हणते, अहो सांगितलं असतं तरी काय झालं असतं, तुम्ही चिंता करत बसला असतात म्हणून नाही सांगितलं. आणि तेवढ्यातच सायलीला पोलीस दिसतो, म्हणून ती त्याच्याकडे जाते आणि विचारते, अहो मी अर्जुन सुभेदारांची बायको आहे, ते एका साक्षीदाराला भेटायला गेले होते पण ते अजून नाही आले. तर तो पोलीस विचारतो, तुमचं लास्ट बोलणं कधी झालं? तर ती म्हणते संध्याकाळी. तेव्हा तो पोलीस म्हणतो, संध्याकाळपर्यंत आपल्याला वाट बघायला लागेल, कारण 24 तास आपल्याला वाट बघावी लागते, पण माझ्या लेवलवर मी त्यांची चौकशी करतो, तुम्ही घाबरू नका. सायली म्हणते ठीक आहे. आणि तेवढा तिचं लक्ष जातं, साक्षी शिकरे आणि महिपत हे येत असतात, त्यांची गाडी येते, म्हणून ती मधुभाऊ आणि कुसुमताईला म्हणते, तुम्ही दोघंजणं जरा दुसरीकडे उभं राहा, कारण साक्षी शिकरे येते, तिची गाडी येते. आणि तेवढ्यातच साक्षी, महिपत आणि पवार वकील सायलीजवळ येतात, आणि इथे महिपत आणि साक्षी मिळून सायलीला छेडत असतात की काय आज तुमचा नवरा नाही का आला वहिनी, काय करताय तुम्ही, तुमचा मानलेला बाप आज जेलमध्ये परत जाणार आहे, कसं वाटतंय, हे सगळंसं मुद्दामन सायलीला सांगत असतात. तेव्हा सायली म्हणते, जे काही असेल ते आपण कोर्टात बघू. या सगळ्या गोष्टी कुसुमताई आणि मधुभाऊ दुरून बघत असतात की कसं हे लोक सायलीशी बोलत आहेत. महिपत आणि साक्षी पवार वकिलांना बाजूला घेऊन येतात आणि म्हणतात, हा जोशी वकील कुठे, अजून का नाही आला? तेव्हा पवार वकील महिपतला सांगतो, तुम्ही काळजी नका करू, तो येईल, आपण आत जाऊया म्हणून. आणि ते तिघंजणं आत निघून जातात. इकडे ते आतमध्ये गेल्यानंतर सायली, मधुभाऊ आणि कुसुम पण कोर्टात निघून जातात. इकडे सगळेजण कोर्टात बसलेले असतात आणि जजची वाट बघत असतात. जज येतात तेव्हा महिपतचा वकील ॲडव्होकेट पवार म्हणतात की मी ओपनिंग स्टेटमेंट देतो. तेव्हा जज म्हणतात, दोन्हीकडचे वकील असल्याशिवाय हे कारवाई चालू नाही होणार म्हणून ते लोक जोशी वकिलांची वाट बघत असतात. इकडे सगळेजणच थक्क असतात की जोशी वकील अजून येत का नाही येत. महिपत पवार वकिलांना सांगतो की जोशी वकिलांना फोन करा आणि विचारा कुठे आहेत म्हणून. इथे पवार वकील जजकडनं आणखीन वेळ घेत असतात, कारण जोशी वकील अजून आलेले नसतात. तेव्हा जज म्हणतात, नाही मी आता दुसरी तारीख देतो. आणि ते सांगायलाच जात असतात, तेवढ्यातच अर्जुन तिकडे एंट्री घेतो आणि म्हणतो, त्याची काही गरज नाही आहे, मी आलो आहे. आणि सगळेजण त्या दिशेने बघत असतात. तर अर्जुन सुभेदार सगळेजणच थक्क होतात. सायली, कुसुम आणि मधुकर पाटील हे खुश होतात, पण प्रिया, साक्षी, महिपत, पवार वकील सगळेजणच थक्क होतात की जोशी वकील होते, हा अर्जुन कसा आला, आणि तो आला म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. इथे अर्जुन
जोशी वकिलांचा NOC देतो की त्यांनी ही केस माझ्याकडे सोपवली. आता मी मधुभाऊंचा वकील आहे. इथं सगळेजणच घाबरतात. साक्षी म्हणते, हा कसा आला? ह्याच्याकडनं काढून घेतलेली ना केस. महिपत जोशीला फोन करत असतो पण तो काही फोन उचलत नसतो. इकडे तन्वी तिच्या वडिलांना रविराज किल्लेदारांना विचारते, पण ही केस तर जोशी वकिलांकडे होती, अर्जुन कसा घेऊ शकतो? तर इथे रविराज म्हणतात, जर का त्यांनी जोशी वकिलांनी NOC दिली तर अर्जुन नक्कीच ही केस लढू शकतो. आणि ती सुद्धा घाबरते. नागराजला म्हणते, हे काय चाललंय? तर नागराज म्हणतो, गप्प राहा, शांत राहा. आणि सगळेजणच बघत असतात.